हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये कोळंबी बिर्याणी। त्यासाठी मी इथे कोळंबी ही मॅरिनेट करून घेतलेली आहे। 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 4 टोमॅटो घेतलेले आहेत, 4 कांदे घेतलेले आहेत, 2 मिरच्या, 2 अद्रकचे तुकडे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे सगळ्या प्रकारचे खडे मसाले घेतलेले आहेत। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यात मी 2 चमचे तेल ॲड केलेले आहे आणि खडे मसाले ॲड केलेले आहेत। आता आपल्याला यात ॲड करायचा आहे तांदूळ। तांदूळ हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आपल्याला तांदूळ हा 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण इथे ग्रेव्हीची सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कांदा हा बारीक कापून घेत आहे। कांदा आपल्याला उभा पातळ कापून घ्यायचा आहे। आता आपण इथे बघत आपला भात शिजलाय का। तुम्ही बघू शकता आपला भात हा 90% शिजलेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। आता आपला भात थंड होईपर्यंत आपण इथे ग्रेव्हीची तयारी करूया। त्यासाठी मी एका टोपामध्ये कोळंबी काढून घेत आहे। त्यात आपल्याला साधारण 2 चमचे दही ॲड करून घ्यायचं आहे। आता इथे मी 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। एक अद्रक घेतलेला आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे मी प्रॉपर ठेचून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटूनही घेऊ शकता। आता हे ठेचून झालेलं आहे। आता आपण हे कोळंबीमध्ये ॲड करून घेऊया। आता आपण यात ॲड करणार आहे टोमॅटो। आता आपण यात ॲड करणार आहे सगळे प्रकारचे मसाले। आता आपल्याला एका टोपामध्ये तूप हे तापवायला ठेवायचं आहे। तूप हे माझं तापून झालेलं आहे। आता आपण यात ॲड करणार आहे कांदा। कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे तुपामध्ये। तुम्ही बघू शकता आपला गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे। आपल्याला कांदा जास्तही गोल्डन करायचा नाही आहे। आता आपण हा कांदा काढून घेऊया। आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। आता आपले हे मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे। प्रॉपर आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता। आता आपण इथे ग्रेव्ही शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी टोपामध्ये तूप हे तापवायला ठेवलेलं आहे। तूप आपलं तापून झालेलं आहे। आता आपण ह्यात ॲड करणार आहे ते सगळं ग्रेव्ही आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। आता आपण हे प्रॉपर मिक्स करून एक 10 मिनिटं शिजवून घेणार आहे। आता इथे आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण ही ग्रेव्ही पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेणार आहे। आता आपण एक परत 2 मिनिटं ठेवणार आहे शिजायला। आता तुम्ही बघू शकता आपलं प्रॉपर असं शिजवून झालेलं आहे। आता आपण यात ॲड करणार आहे भात। मी आता इथे थर लावणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये मिक्सही करू शकता भाताला। आणि ही इथे आपली रेडी आहे कोळंबी बिर्याणी। नक्की ट्राय करा, नक्की मला कमेंटमध्ये कळवा।